नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बदलत्या वातावरणाचा फटका चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला बसतोय। शेकडो क्विंटल कांदा खराब होतोय। शेतकरी हवालदिल झालाय। सिंधुदुर्गमध्ये ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाली। मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणाला मंजुरी मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे। त्यामुळे 3,993 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील पात्रूड इथं शेतकऱ्यांनी भव्य रास्ता रोको केला। पीक विमा रकमेसाठी पंढरपूर खामगाव महामार्ग 1 तास ठप्प झाला होता। जागर प्रतिष्ठानचे विशाल जाधव याच मागणीसाठी उपोषण करत आहे। वर्ध्यात मराठी रिक्षा चालकांनी मराठीचे धडे घेतले। तरुण चालकांना प्रमाणपत्र वाटप झालं। चालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधावा यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष प्रशिक्षण आयोजित केलं। बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला मणिपूरचे गृहमंत्री गोविंदास सिंह यांनी भेट दिली। यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवारही उपस्थित होते। वर्ध्यात पावसानं दांडी मारल्यानं पिकांना खत देण्याच्या कामाचा खोळंबा झालाय। कपाशी आणि तुरीला खत देण्याची वेळ असताना पाऊस नसल्याने खत देण्यास विलंब होतोय। त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे। यवतमाळमधील कर्मामाई मंदिराच्या परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली। शिरूरमधील आंधळ गावातील टोरेंट सीएनजी कंपनीत बायोगॅस गळती झाली। बायोगॅस घेऊन आलेल्या वाहनातून अचानक गॅस गळती झाल्यानं खळबळ उडाली। हिंगोलीतील संत पिंपरी शाळेत काही अंशी सुविधा देण्यात आल्या। शाळेच्या दयनीय अवस्थेवरून अभिजित दिपकेंनी सरकारला सवाल केले होते। सिंधुदुर्गमध्ये तिलारी नदीच्या पुरात 2 जण वाहून गेले होते। एकाचा मृतदेह रेस्क्यू पथकाने बाहेर काढलाय। दुसरा बेपत्ता असून शोध सुरू आहे। वाशिममधील शिवभोजन केंद्र चालकांचे अनुदान रखडले। 6 महिन्यांपासून अनुदान न मिळाल्यानं केंद्र चालक आर्थिक अडचणीत आले। रायगडच्या इंदापूर वाढवून रस्त्यात खड्डे पडले। परिसरातील तरुणांनी या समस्येवर गायलेलं गाणं सध्या चर्चेत आलंय। गणेशोत्सवापूर्वी चिपळूण रेल्वेची बंद तिकीट खिडकी पुन्हा सुरू होणार आहे। कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला होता। सोलापूरमध्ये महापालिकेच्या जागा बीओटी पद्धतीने विकसित करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले। 2 सदस्य असलेल्या पक्षानं बीओटी अगोदर समजून घ्यावे आणि नंतर विरोध करावा असा टोला महाविकास आघाडीला महापौर कोंढ्यात यांनी लगावला। हिंगोलीच्या लिंबाळा मक्का या शाळेत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी आंदोलन पुकारलं। शाळेची पाहणी केली। यावेळी गावकऱ्यांच्या मागणीनुसार शाळेला नवीन शिक्षक मिळालाय। ग्रामस्थांनी दिपकेंचे आभार मानले। आंबा घाटाची पाहणी आमदार किरण सामंतांसह दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी केली। अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचलाय। भेगा पडल्यानं अवजड वाहतूक बंद आहे। धुळे शहरातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेचं काम अंतिम टप्प्यात आलंय। सुमारे 98.21% मतदारांची प्राथमिक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली। येवला बाजार समितीत टोमॅटो लिलावाचा शुभारंभ झालाय। टोमॅटोला सरासरी प्रति किट 270 ते 320 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला। उत्तम प्रतीच्या टोमॅटोला 351 रुपये दर मिळतोय। अहिल्यानगरमध्ये रिक्षा चालकांनी बेमुदत संप पुकारलाय। विविध समस्यांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जांभळी नांदगाव या गावातून शाळेत पायी जाणाऱ्या मुलांशी दिपकेंनी संवाद साधला। येवल्यात भाजपानं जल्लोष केलाय। गिरीश महाजन पालकमंत्री झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी फटाके फोडत संबळवर ठेका धरला।